श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्ती कशी असावी तर भक्तीमध्ये अनन्यता असावी, भक्तीमध्ये प्रेम असावं. कुठल्याही कर्माचा प्रारंभ करताना आपण सकाम कर्मच करत असतो. कारण कोणतंही काम करताना त्याच्यापासून मला काय मिळणार, माझा काय फायदा होणार, मला काय लाभ होणार, याचं काय फळ मिळणार, याचा आपण अगोदर विचार करून मगच ते कर्म करायचं की नाही हे ठरवतो. ज्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो, इंटरव्ह्यू देतो आणि आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपण अगोदर त्यांना विचारतो की पगार किती देणार, आणि तो जर आपल्या अपेक्षे इतका असेल तरच आपण ती नोकरी काम करण्यासाठी योग्य आहे असं समजतो. नाहीतर आपण दुसरीकडे प्रयत्न करतो. म्हणजे नोकरी करण्याच्या अगोदरच किंवा ते काम सुरू करण्याच्या अगोदरच आपण पगार किती हे विचारलेलं असतं. म्हणजे आपण अगोदर मनामध्ये काहीतरी कामना, काहीतरी अपेक्षा, काहीतरी हेतू मनात ठेवूनच आपण कर्म करायचं ठरवतो. आणि जर आपला हेतू पूर्ण होत असतील, आपला अपेक्षा पूर्ण होत असतील तर आपण ते काम करतो. अन्यथा आपण ते काम टाळतो किंवा दुसरीकडे जातो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हरकत नाही जरी कर्माचा प्रारंभ सकाम कर्म करण्यामध्ये झाला तरी शेवट मात्र निष्काम कर्मामध्येच झाला पाहिजे. किंवा नैष्कर्म्य सिद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. किंवा ज्ञानप्रधान अवस्थेमध्ये आपण संन्यासी असल्याप्रमाणे निरपेक्ष झालं पाहिजे. दुसरी एक गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की भक्तीचा प्रारंभ जरी मूर्तीपूजनाने किंवा प्रतिमा पूजनाने झाला, किंवा आपल्याला काही अडचणी आल्या, काही कठीण प्रसंग आले, काहीतरी दुःखद घटना घडली आणि म्हणून आर्त स्थितीमध्ये जरी आपण भक्तीची सुरुवात केली तरी तिचा शेवट मात्र ज्ञानी भक्तीमध्येच व्हावा. शिवो भूत्वा शिवम यजेत, हे त्याचं मर्म ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणजे काय, शिवो भूत्वा नाही का, शिवम यजेत, आपण शिव होऊनच त्या शिवाला भजायचं आहे, शिव होऊनच त्या शिवाची प्राप्ती करायची आहे, नाही का. ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारी अशी ही भक्ती आहे. कारण खुद्द गीतेमध्ये सुद्धा जी उत्कृष्ट भक्ती म्हणून सांगितलेली आहे ती सगळीकडे ज्ञानी भक्तीच सांगितलेली आहे. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भक्तांचे 4 प्रकार त्यांनी दाखवलेले आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त या 4 प्रकारांनी भक्ती करत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या अध्यायाच्या वेळेला आपण हे सविस्तर पाहूया. आता फक्त मी नुसता उल्लेख केला. त्यानंतर उदाराः सर्व एवैते, म्हणजे जे उदार आहेत तेच उत्कृष्ट आहेत असं भगवंत म्हणतात. भगवान लगेच पुढे म्हणतात
ज्ञानी त्वाम ऐव मे मतम. जो ज्ञानी आहे तोच माझा आत्मा आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये ते आपली भक्ती पराभक्ती म्हणून सांगतात. पराभक्तीसुद्धा ही ज्ञानोत्तरच भक्ती आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण जी भक्ती करतो त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा याच ज्ञानोत्तर भक्ती संबंधी ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात. या ज्ञानोत्तर भक्तीला त्यांनी अव्यभिचारी भक्ती किंवा गुरवी भक्ती किंवा अनन्य भावाने केलेली भक्ती या नावाने सुद्धा संबोधन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज भक्तीसाठी अद्वैत ज्ञान ही बैठक मानतात. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ज्ञानेश्वर महाराज भक्तीला ज्ञानाची बैठक का आवश्यक आहे यासाठी म्हणतात, म्हणून मद्रूप न होता भक्तीचा लाग आहे काय. म्हणजे माझ्या रूपाशी जर तुम्ही एकरूप झाला नाहीत, माझ्याशी जर एकचित्त झाला नाहीत तर भक्ती कशी काय घडेल. आणि तुकाराम महाराजही तेच सांगतात, देव पहाया गेलो आणि देवची झालो. आधी आपल्याला देव व्हावं लागतं, तेव्हा आपल्याला देव कळतो. समुद्राहून वेगळी असती तर गंगा समुद्राला मिळेल कशी. त्याचप्रमाणे जे माझ्याहून वेगळे आहेत त्यांना माझा आनंद मिळणार कसा, नाही का. जेव्हा आपणच भगवंत होतो तेव्हा मग आपल्याला भक्ती करायचं काही कारणच शिल्लक राहत नाही. कारण मीच माझी पूजा कशी काय करणार, मीच मला कसा काय पाहणार, मीच मला कुठे शोधणार, नाही का. तोच जर झाला तर त्याचा भोग कसा घडेल. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्यच सूर्याला कधी पाहू शकेल का, नाही का. सूर्यच सूर्याचा प्रकाश प्रत्यक्षामध्ये पाहू शकेल का, नाही का. शब्दाने जरी उच्चार होत नाही का, नाही का. उलट जर स्वतः राजा झाला नाही तर तो राजेपणाचा भोग कसा काय भोगू शकेल. त्याप्रमाणे देव म्हणतात, मी जो झाला नाही त्याला मी आहेच कुठे, मग तो माझी भक्ती करील यात काय अर्थ राहणार. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते म्हणतात, एकाच डोंगरामध्ये एकाच दगडामध्ये कोरून त्याच्यापासून मूर्ती बनवतात, देऊळ बनवतात, त्याचं शिखर बनवतात, त्याच्या पायऱ्या बनवतात, त्याचं खांब बनवतात. हे सगळं जर एकाच दगडातून घडतं, मग एकाच ज्ञानामध्ये हा सेव्य आणि सेवकपणाचा व्यवहार का बरे करता येणार नाही, नाही का. सेव्य म्हणजे ज्याची सेवा करायची आहे तो, आणि सेवक म्हणजे जो सेवा करतो तो. असं ब्रह्मरूप झालेला महात्मा हा अद्वैत न मोडता भज्य भजक द्वैत करून भक्ती सुखाचा आनंद लुटू शकतो. अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे, तरी स्वतरंगाची मुकुले तुरंबू का पाणी. ते म्हणतात, अद्वैताचा भंग न होता
पाण्याला जर लाटांचा आस्वाद घेता आला तर त्याने का न घ्यावा? तसेच देव आणि भक्तांचे ऐक्य न मोडता जर आपल्याला भक्तीचा आनंद लुटता येत असेल तर तो भक्ताने का बरे लुटू नये? नाही का? इथे हा भक्तीचा प्रकार कसा आहे तर देवाच्या नावाने म्हणून क्रिया करायला इथे वावच राहत नाही. ही गोष्ट समजण्याकरता शरणागतीचे 2 प्रकार लक्षात घ्या. एक कर्तृतंत्र शरणागती म्हणतात आणि दुसरी वस्तुतंत्र शरणागती म्हणतात. पहिली शरणागती जी आहे कर्तृतंत्र, याच्यामध्ये देवविषयक दंडवत आदी काया वाचा मनाने भक्ताकडून केल्या जाणाऱ्या क्रिया होणारी. आणि दुसरी जी आहे वस्तुतंत्र, येथे कर्ता हा वस्तुरूप म्हणजे देवरूपच झालेला असतो आणि कर्ता भिन्नच नसल्यामुळे क्रिया संपतात. समजुतीच्या अंगाने आपण वस्तुरूप होऊन राहणे हीच शरणागती. लक्षात घ्या. म्हणजे काय की मी देव पाहाया गेलो आणि देवची झालो, ही जेव्हा अवस्था आपल्याला होते, मीच जर देव झालो तर मी आता पूजा करू कोणाची? आणि म्हणून कोणतीही क्रिया करण्याची आवश्यकताच राहत नाही. तरी देखील मी त्या भगवंताला शरण आहे हा शरणागतीचा भाव मात्र आपल्याला ठेवता येतो. जो आपला भिन्नपणा सोडून ईश्वरामध्ये नाहीसा झाला तोच भक्त होय. म्हणजे मी देवापेक्षा वेगळा आहे ही भावनाच आपल्या मनातून नष्ट झाली पाहिजे. देवा मीची तू आणि तूची मी अशी आपली मनोभूमिका झाली पाहिजे. आपण आपला वेगळेपणा सोडून दिला पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःला ईश्वरामध्ये विलीन करून घेतलं पाहिजे. यालाच खरा भक्त असं म्हणतात. आपण सारे भगवंतापासून वेगळे आहोत म्हणून आपण विभक्त आहोत, आपण भक्त नाही. नाही का? इथे त्यांनी 2 सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. मिठाने जर आपला मीठपणा सोडला आणि तो समुद्र रूप होऊन राहिला, नाही का, हे कसं शक्य आहे? किंवा सोन्याचाच मणी केलाय पण तो सोन्यापासून वेगळा आहे, असं कसं होऊ शकेल? नाही का? ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटला मज. अशा स्थितीमध्ये संघाताकडून म्हणजे शरीराच्या सर्व इंद्रियांकडून जे काही घडेल ती भक्तीच होणार. कारण समुद्रामध्ये येणाऱ्या लाटा या 3ही काळी, कालही, आजही आणि उद्याही समुद्राशी एकरूपच झालेल्या असतात. लाटा या जरी वेगळ्या दिसत असल्या तरी पाण्यापासून त्या वेगळ्या नाहीत. किंबहुना उसळलेल्या पाण्याला आपण लाटा म्हणून शब्द वापरतो. लाटा नावाचं असं काही तिथं दुसरं काही नसतं, ते पाणीच असतं. ते जेव्हा खाली बसतं तेव्हा त्याला आपण समुद्राचं पाणी म्हणतो आणि ते जेव्हा वर उसळतं तेव्हा आपण त्याला लाटा म्हणतो. मग लाटा या समुद्राच्या पाण्यापासून वेगळ्या आहेत का? तसं भक्त हा भगवंतापासून वेगळा कसा होईल? भक्त याचा अर्थच एकरूप झालेला. जर तो वेगळा असेल तर तो भक्त नाही, तो विभक्त आहे. मग त्याचप्रमाणे भक्त हा जेव्हा भगवंताशी एकरूप पावतो त्या अवस्थेमध्ये तो भगवंताशी विलीन होतो आणि तो भगवंताला कधीच सोडत नाही. त्यामुळे तो जे काही बोलेल ते स्तवनच होते, जे काही करेल ती पूजाच होते. यत् कर्म करोमि तत् तत् अखिलम शंभो तव आराधनम, असं याचं होतं.
तो जे जे काही कर्म करतो ते त्या अखिल शंभोची आराधना म्हणजे पूजाच घडली जाते. तो जे काही करतो ती देवाची भक्तीच होते, नाही का. आता याच्यासाठी एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय की एखादा माणूस नोकरीतून रिटायर्ड झाला. रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळतं. पेन्शन म्हणजे एक प्रकारचा पगारच आहे तो. म्हणजे निवृत्त झाल्यानंतर किंवा रिटायर झाल्यानंतर जरी तो पेन्शन घेत असला पण प्रत्यक्षामध्ये तो ऑफिसमध्ये जाऊन काम करत नाही, परंतु काम करत नसला तरी त्याची नोकरी सुरूच आहे असं मानून त्याला पगार दिला जातो. त्यालाच पेन्शन असं म्हणतो. पेन्शन याचा अर्थ काय, तो प्रत्यक्षात आता काहीच काम करत नाही आहे, पण तो काम करतो आहे असं समजून, त्याची नोकरी सुरू आहे असं समजून त्याला आपण पगार देतो, त्याला पेन्शन म्हणतात. आणि मग अशा अवस्थेत त्यांनी जरी जाऊन काम केलं तर बिघडलं कुठं, उलट आनंदच आहे की. म्हणजे काम न करता जरी त्याला पेन्शन मिळत असली आणि जर त्याला वाटलं बाबा आपण काहीतरी जाऊन ऑफिसमध्ये काम करावं तर हरकत काय. म्हणजे भक्त जेव्हा भगवंतामध्ये विलीन होतो तेव्हा त्याला भगवंताचं काहीही करायचं, पूजा करायचं वगैरे शिल्लकच राहत नाही. कोणतंही कर्म करण्याची आवश्यकताच नाही. पण जरी समजा त्याच्या मनामध्ये आपण काही कर्म करावं असं वाटलं तर त्यात वाईट काय, उलट चांगलंच आहे. त्याने कर्म केलं तरी आनंद आहे, नाही केलं तरी आनंद आहे. आणि यालाच ज्ञानी भक्ती असं म्हणतात किंवा ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात, ज्याच्यामध्ये कर्मच नाहीसं होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.